मग भांडण उत्पन्न कशामुळे होत? भांडण लावणारा कोण आहे? तोंडाला तोंड द्यायला लावणारा कोण आहे? मारामारी करायला लावणारा कोण आहे? हे देवाच्या लोकांना समजणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. म्हणून जे देहिक लोक आहेत ते म्हणतात खूप मला ज्ञान आहे, या पास्टरची मला काय गरज आहे, या काय मला सल्ला देणार, हा काय मला मार्गदर्शन करणार, हे काय मला देवाचे वचन समजून सांगणार. हा आत्ताचा पोरगा आहे, माझं वय किती झालंय, माझे केस पांढरे झालेत आणि आता ह्या तरुणाचं मी ऐकायचं. हे काय आहे? विद्या आहे. काय आहे? जगिक ज्ञान. म्हणा शेजाऱ्याला जगिक ज्ञान. आणि जगिक ज्ञानाने माणूस अभ्यासात बघा हुशारकी मारतो. काय मारतो? हुशारकी मारतो. लय ज्ञान आहे त्याला, लय ज्ञान. कशातच कमी नाही. मला येतं ना, मला येतं ना, मला येतं ना, मला येतं ना. मी काय कमी आहे का? मला काय जमत नाही का? मला काय करता येत नाही का? माझ्याच्याने काय होत नाही का? असा बोलत असतो. जगिक ज्ञान. आणि जगिक ज्ञाना पुढे काय करतो? मनुष्य समाजात माझा लय मोठेपणा आहे, मी कशाला त्याचं ऐकत? सगळं गाव मला ओळखतं, सगळं गाव मला नमस्कार म्हणतो, सगळं गाव मला रिस्पेक्ट देतं, आदर देतं, मला सन्मान करतो. मग माझी प्रौढी मला मिरवायची आहे. माझा मीपणा, माझा स्वाभिमान, माझा अभिमान मला लोकांसमोर मोठेपणा दाखवायचा आहे. होय, मला किती लोक ओळखीत बघा. आपण अरे बाबा ते मोठा माणूस दिसतोय बाबा, हालेलुया, खूप मोठा माणूस दिसतोय. का? त्याचा प्रभाव आजूबाजूच्या लोकांना पाहिल्यानंतर कळतो आपल्याला. लोक त्याला सल्यूट करतात, लोक त्याला प्रेमाने बोलतात, लोक त्याला आदराने बोलतात. ऐक नाही, काही काही लोकांना पाहिलं की जे जगिक ज्ञान ज्या लोकांना असतं त्यांचा खूप मोठा लोकांकडे वशिला असतो. अधिकारी लोकांकडे, पोलिसांकडे वशिला. बघा माझ्याकडे, खाली नका बघू. पोलिसांकडे वशिला, पोलीस माझ्या ओळखीचे, अधिकारी लोक, मोठे मोठे लोक, सरपंच माझ्या ओळखीचे, आमदार माझ्या ओळखीचे. आणि मग तुम्ही आणि मी पाहतो हे काय करतात लोक, तुम्हाला आणि मला समजून येतं ते वशिला दाखवतात. आपली ओळख काही साधारण नाही बाबा, माझी ओळख काही साधारण नाही. येशू प्रभू की साधी ओळख नाही. मोठ्या मोठ्या लोकात मी राहतोय, मोठ्या मोठ्या लोकात बसतो, मोठे लोक मला ओळखतात. आणि मग या लोकांचं जीवन तुम्ही आणि मी पाहिलं तर असे लोक देवाचा कधीच आश्रय घेत नसतात, सहारा घेत नसतात, मदत घेत नसतात. आणि देवाच्या वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहतो हे पण लोकांवरती अवलंबून राहणं, अधिकाऱ्यावरती अवलंबून राहणं. जगी पाहुणे, मित्र मंडळी, माझा बॉडीगार्ड, माझी ओळख, मोठेपणा, या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या काय दाखवतात तुम्हाला आणि मला? दही जीवनावरती विसंबून राहणं. देवावरती अवलंबून नाही राहायचं, तर माझ्या शरीरावरती अवलंबून राहायचे. माझ्याकडे एवढे माणसं आहेत, हात लावून पाय, माझी ओळख कुठपर्यंत आहे. देवाची काय गरज आहे अशा माणसांना? येशू प्रभू की. आणि मग परिणाम तुम्ही आणि मी पाहतो की असे जे लोक आहेत हे कधीच देवाच्या वचनाला स्थान देत नाहीत, मान देत नाहीत, आदर देत नाहीत आणि इज्जत देत नसतात. कारण हे लोक सत्य आपल्या जीवनावरती ऐकून देखील मंडळीतले असू द्या ते देवाच्या विरुद्ध बोलतात. आणि काही काही लोक जगिक असतात, त्यांचा तर विचारच नाही. म्हणून परमेश्वर तुम्हाला आणि मला या ठिकाणी सांगतो, तुमच्याकडे काय ज्ञान आहे, तुमच्या समाजात किती मोठी ओळख आहे, किती तुमचा मोठेपणा आहे, किती तुमचा वशिला आहे, सगळं बाजूला ठेवा.
ज्यावेळेस देवाचा फटका पडतो ना त्यावेळेस कुणीच येत नाही वाचवायला, हे लक्षात ठेवा. म्हणा आमेन. ज्यावेळेस देवाचा मार पडतो ना कुणीच आपल्या भेटीला येत नाही, लक्षात ठेवा. कुणी आपल्याला विचारायला पण येत नाही, हे पण लक्षात ठेवा. आणि किती ओळख पाळख जरी असेल ना तर काडीचा पण तुम्हाला आणि मला फायदा होत नाही. म्हणा जोराने आमेन. म्हणा जोराने आमेन. मग देवाच्या लोकांकडे तुम्ही आम्ही जरी पाहिलं तर देवाच्या लोकांचं काम काय आहे? सेवक किंवा सेवा कार्य करणारे जे लोक आहेत त्यांचे एक शस्त्र आहे लढण्यासाठी, आणि ती म्हणजे प्रार्थना. काय आहे? आम्ही देहाने भांडू शकत नाही, तलवारीने भांडू शकत नाही, लाकडाने मारामाऱ्या करू शकत नाही, कोणाचं रक्त पाडू शकत नाही. आमचे कितीही जगामध्ये दुश्मन आणि वैरी उभे राहिले तर लढायचं काठ्याने, कुऱ्हाडीने, कोयत्याने मारामाऱ्या करायच्या का? कधीच नाही. देवाची सेवा कार्य करणाऱ्या लोकांचे दोन शस्त्र पवित्र शास्त्रामध्ये दिलेले आहेत, आणि एक शस्त्र आहे प्रार्थना. किती मोठा वैरी असल्या जगामध्ये तुमच्या आणि माझ्या विरुद्ध वागणारा, तुमच्या आणि माझ्या प्रभूच्या विरुद्ध वागणारा, तुमच्या आणि माझ्या कुटुंबाच्या घराच्या विरुद्ध वागणारा, त्या व्यक्तीसाठी फक्त आपण प्रार्थना करू शकतो. मला सगळे आम्ही काय करू शकतो? मला सगळे काय करू शकतो? प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा. प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा. मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना, यही है मेरी तमन्ना. देवाने जर तुमचा वापर करावा हे जर तुम्हाला वाटत असेल, आणि जर तुम्ही देवाचे आहात हे जर तुम्हाला समजलेलं असेल, तर तुम्ही कधीच भांडण करणार नाही. कारण सत्य तुम्हाला या जगिक भांडणापासून किंवा नैसर्गिक भांडणं असतील, वाद असतील, आहे ना, त्याच्यापासून आम्हाला मुक्त करतं. खोटं ज्ञान असेल, त्या खोट्या ज्ञानापासून ज्यावेळेस सत्य ज्ञान आमच्या कानावरती देवाचं वचन पडत राहत, त्यावेळेस हे सत्य देवाचं वचन आम्हाला खोट्यापासून आजाद करतं, खोट्यापासून आम्हाला मुक्त करतं. येशू मसीह की. एका प्रकारे तुम्ही आम्ही म्हणू शकतो हे खोटं ज्ञान काय आहे, हे तर्क वितर्क काय आहे, हे विषयक देवाविषयक ज्ञानाविरुद्ध म्हणजे काय आहे, तर सैतानाचा एक गड किल्ला आहे, जो आमच्या मनावर आमच्या जीवनावरती तो काम करत असतो. किल्ला कसा असतो? साधारण आहे का? किल्ले पाहायला लोक जातात. कसा आहे किल्ला सांगा? किल्ला भक्कम असतो. हालेलुया. तसं देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी बघायला मिळतं, माणसाचं मन देखील हा सैतान, राक्षस, दुरात्मा, अशुद्ध आत्मा या किल्ल्याप्रमाणे कसा करतो? भक्कम करत असतो. येशू प्रभू की. बोला येशू प्रभू की. आणि जोपर्यंत देवाचा खरा मेसेज, खरा संदेश आमच्या कानावरती पडणार नाही, आणि जोपर्यंत देवाच्या सेवकाला देव गावात, गल्लीत, शहरामध्ये देवाचं वचन घेऊन पाठवणार नाही, तोपर्यंत ती स्त्री, ते पुरुष, ते गावातील लोक कधीच बंधनातून मोकळे होऊ शकत नाही. हालेलुया. म्हणा सगळेजण हालेलुया.
कारण दिवसांदिवस असत्य त्यांच्या जीवनामध्ये ठासून ठास भरलेलं आहे आणि त्या किल्ल्याप्रमाणे सैतानाच्या एक गडाप्रमाणे मजबूत झालेले असतात आणि त्यांना एकच सत्य त्याच्यातून मुक्त करू शकतं आणि ते सत्य म्हणजे परमेश्वराचं वचन त्यांना ख्रिस्ताची सुवार्ता त्या बंधनातून आजाद करू शकते, मोकळं करू शकते. तर पौल एक देवाचा सैनिक होता आणि जगामध्ये जेवढे लोक प्रभूची सेवा कार्य करतात ते पण एक सैनिक आहेत. काय आहे? सैनिक आहेत. आणि सैनिकांच्या हातामध्ये जगातले आम्ही पाहतो बंदुके आहेत, कोणाच्या हातामध्ये तलवार आहे. प्रत्येक बॉर्डरवरचे सैनिक बघा, कंपनीतले सैनिक बघा, काही ना काही त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहेत युद्ध करण्यासाठी, समोरच्यावरती वार करण्यासाठी, समोरच्यांना मारण्यासाठी. पण तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताचे एक सैनिक आहोत. जे लोक असत्यामध्ये आहेत, अधुऱ्या ज्ञानामध्ये आहेत, अज्ञानामध्ये आहेत, पापामध्ये आहेत, शापामध्ये आहेत, ह्या लोकांना बदलण्यासाठी तुम्हाला आणि मला हत्याराचा वापर करायचा नाही. आमेन. हत्याराचा वापर करायचा. एक सैनिक म्हणून तुमच्याकडे माझ्याकडे देवाने एक शस्त्र दिलेलं आहे आणि त्या शस्त्राचं नाव पवित्र शास्त्र आहे. हे शस्त्र घेऊन, बायबल हे शस्त्र घेऊन, मला शस्त्र बायबल हे शस्त्र घेऊन तू एक सैनिक म्हणून उभा राहिला पाहिजे. लोक तसे मोकळे नाही होणार. तुम्ही किती भांडा, किती मारामाऱ्या करा, किती काही करा, लोक बदलत नाही, लोक सुधरत नाही. लोकांमध्ये परिवर्तन कधीच तुम्हाला आणि मला दिसू शकणार नाही. तुम्ही म्हणतात मी त्यांना सोडवायला जाईल, त्यांचे भांडण लगेच मिटून जाते. नाही मिटू शकत. ते परत परत पुन्हा पुन्हा त्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये चालूच राहतात. आपल्या जीवनात काय होतं एकेकाळी, काय आपण भांडण करायला कमी लोक होतो का? आम्ही पण कमी होतो का? रक्त पारूस तर मारला आम्ही लोकांना, ख्रिस्तामध्ये नसताना, देवामध्ये नसताना असं मारायचो लोकांना. आम्ही रक्त परायचो, तरुण पाहत नव्हतो, म्हातारा पाहत नव्हतो, की कोणता माणूस स्त्री पाहत नव्हतो. दनादन आम्ही ठोके टाकायचो एकेकाळी. आज का आम्ही भांडण करत नाही? का आम्ही मारामाऱ्या करत नाही? का आम्ही आज कोयता घेत नाही? का आज आम्ही लाकूड घेत नाही मारायला? कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आमचं जीवन पूर्ण बदलून टाकलेलं आहे. देवाच्या सेवकाच्या द्वारे संदेश आम्हाला 99 सालामध्ये मिळाला आणि त्या 99 सालाच्या अर्ध्या तासाच्या संदेशामध्ये पवित्र आत्म्याने माझ्या मनाचा, माझ्या विचारांचा, माझ्या जीवनाचा ताबा घेतला. एकेकाळी भांडण करणारा गडाख बदलून गेला, मारामारी करणारा गडाख बदलून गेला. जगामध्ये जे काही वागत होतो मी, फार प्रभू येशूच्या ओळख होण्याच्या अगोदर चुकीचं माझं जीवन, पण देवाने संपूर्ण माझं जीवन बदली करून टाकलं. का? संदेश सत्याचा माझ्या कानावरती पडला आणि मी सुद्धा असंच करायचो. तर्क वितर्क, नाही हेच खरं, नाही तेच खरं, नाही माझंच खरं, नाही माझाच देव खरा. मी पण असं करायचो. तर्क वितर्क, तर्क विषय. मला लय ज्ञान आहे, मी लय साधूक आहे आपल्या भाषेमध्ये, असा मी एकेकाळी वागायचो. पण ज्यावेळेस खरा संदेश पडण्याच्या अगोदर मी हे करत होतो ना, मी देवाच्या विरुद्ध वागत होतो. कोणाच्या विरुद्ध? लक्षात ठेवा, जे ख्रिस्ताकडे येण्याच्या अगोदर जे लोक वागतात ना संपूर्ण जगामध्ये, ते सगळे देवाच्या विरुद्ध वागतात, ख्रिस्ताच्या विरुद्ध वागतात. सगळे लोक काय ज्ञानाने स्वतःला समजतात विचारू नका. एवढं ज्ञान त्यांच्याकडे आहे आणि त्याच्यामुळे देवाला ते तुच्छ लेखतात. देव जगात नाही पण म्हणतात आणि देवाला ते स्थान देत नाही, मान देत नाही, सन्मान देत नाही. देवाचा विरोध, देवाचा विरोध, देवाचा विरोध करत ते नेहमी राहतात. आम्ही पण एकेकाळी तेच. पण प्रेज गॉड, आम्हाला येशू ख्रिस्त
कुठल्या तरी भावाच्या द्वारे देवाचं वचन ऐकल्यानंतर तो आम्हाला मिळाला आणि त्या वचनाने, त्या संदेशाने आमचं जीवन बदलून टाकलं. हालेलुया. आमचं मन बदलून टाकले, आमचे विचार बदलून टाकले आणि आम्ही पहिले सैतानाचे सैनिक म्हणून आम्ही काम करत होतो, वागत होतो, बोलत होतो, भांडण करत होतो, सगळं काही करत होतो. परंतु आज आम्ही सैतानाचे सैनिक म्हणून नाही, तर आम्ही जिवंत देवाचे सैनिक म्हणून आज उभे आहोत. माणसाचे विचार एक सैतानाचे सैनिक म्हणून उभे करतात. माणसाचे विचार, कारण ते देह स्वभावाचे असतात. घ्या काट्या, घ्या कुऱ्हाडी, घ्या कोयते, मार मार त्याला, मार मार, काही नाही होत मारामारी केल्याने. सैतानाचे सैनिक आम्ही बनतो एकेकाळी. परंतु देवाचं वचन सत्य आमच्या कानावरती ज्यावेळेस पडतो त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताचे सैनिक बनतो, कारण त्याचं वचन आम्हाला बदलून टाकतो. मग त्याचे सैनिक म्हणून आज आम्ही देहाने लढत नाही, आमच्या ताकदीवरती, आमच्या बाहुबळावरती आम्ही भांडण करू शकत नाही, आम्ही मारामाऱ्या करू शकत नाही. आम्ही नम्रतेने वागतो, आम्ही शांतपणे जीवन जगतो, कारण आम्हाला माहित आहे की हे लोक असे बदलत नाहीत. हे वैरी लोक, हे दुश्मन लोक, हे शत्रू लोक असे बदलत नाही. यांना बदलण्यासाठी आमच्याकडे आध्यात्मिक शस्त्र पाहिजे. कारण समजून सांगणारे मला पण खूप लोक होते, पण मी नाही ऐकत होतो कोणाचं. पण देवाचं वचन ज्यावेळेस माझ्या कानावरती पडलं आणि त्या वचनावरती मी चिंतन आणि मनन थोड्या वेळ केलं आणि मी ज्यावेळेस चर्चला जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस माझं जीवन बदललं गेलं. आमेन. मला सांगा आमेन. तसंच आम्ही देखील लोकांना बदलू शकत नाही. जगात खूप लोक ज्ञानी आहेत, पुष्कळ लोक, 100 बळकर एक ज्ञान त्यांच्याकडे आहे. पुस्तकांचं विचारू नका, जगिक विचारू नका, विचारू नका. त्यांना तुम्ही आम्ही कधीच बदलू शकणार नाही, कधीच नाही. पण त्यांना बदलण्यासाठी तुमच्याकडे माझ्याकडे एक शस्त्र पाहिजे, ते म्हणजे देवाचं वचन पाहिजे. ते जोखडलेले आहेत, ते बांधलेले आहेत, किल्ल्यासारखे एकदम भक्कम आहेत. आणि त्या किल्ल्याला जर आपल्याला उद्ध्वस्त करायचं म्हटलं, माणसाला न्या त्याच्या मधल्या गर्वाला, घमंडाला, अहंकाराला, पापी स्वभावाला जर उद्ध्वस्त करायचं म्हटलं तर तुम्ही आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला आणि मला एक शस्त्र पाहिजे आणि ते म्हणजे काय आहे? ते प्रार्थना. आणि दुसरं शस्त्र काय आहे? देवाचं वचन. ह्या दोन गोष्टी तुम्हाला आणि मला, वैरी लोकांना, जगिक लोकांना, जगातलं ज्ञान असणाऱ्या लोकांना बदलण्यासाठी समर्थ आहे. येशू प्रभू की. म्हणून आपले विचार आपण करायचे नाही. माझे विचार देवाच्या हातामध्ये द्या. हालेलुया. माझं बोलणं देवाच्या हातामध्ये द्या. मी जे काही करतो मी देवावरती अवलंबून राहिलं पाहिजे. काही करायचं मला जगामध्ये, काय म्हणायचं? देवा तुम्हाला मदत कर, प्रभू तुम्हाला मदत कर, पवित्र आत्मा तुम्हाला मदत कर, देवाच्या आत्म्या तुम्हाला सहाय्य कर. मला काय करायचं? काही करा. स्वतःच्या बुद्धीने करू नका, स्वतःच्या शक्तीने करू नका, स्वतःच्या मनाने तुम्ही करू नका, तर देवाच्या आत्म्याला करण्यासाठी परवानगी द्या. याचा अर्थ असा होता की तुम्ही देवावरती आपलं जीवन अवलंबून ठेवलं आहे आणि देवाच्या मदतीशिवाय तुम्ही आणि मी काहीच करू शकणार नाही. येशू मसीह की. त्याच्यामध्ये वचन नंबर 3 वाचा, काय लिहिलं आहे? फार सुंदर वचन आहे ते. आमची वस्ती ज्ञात असूनही आम्ही जे स्वभावाने युद्ध करत नाही. आमची वस्ती, आम्ही कशात राहतोय सध्या? कशामध्ये राहतो आम्ही? देहात, शरीरामध्ये आहोत ना आम्ही. कशात राहतो आम्ही? हा, आम्ही देहात चालणारे लोक आहोत. आणि देहात जीवन जगत असताना, या शरीरात जीवन जगत असताना आमच्या मनात काय 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 येत नाही, काय येऊ शकत नाही. पण देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे, आमचा स्वभाव दैहिक आहे. आम्ही देहाने, पाऊल या ठिकाणी म्हणतो मी चालत, जरी मी या जगामध्ये आहे
तरी मी देहाने किंवा या शरीराने या भूमीवर इकडून तिकडे तिकडून इकडे जातो, परंतु या शरीराप्रमाणे जगण्याचा आम्ही कधीच विचार करत नाही. कारण तो या वचनामध्ये म्हणतो, मी प्रभू येशू ख्रिस्तावरती अवलंबून राहतो. कारण हा माझा देह, हे माझं शरीर मला कधीच चांगलं वागण्यास, बोलण्यास, करण्यास शिकवत नाही. मला सगळेजण आमेन, मला सगळेजण आमेन. काय शरीर चांगलं करून देत आपल्याला कोणाचं नाही. शरीर म्हणतं का कर कर, चांगलं कर, चांगलं कर, चांगलं करतोय, चांगलं करतो, चांगलं करतो. जगामध्ये राहणे म्हणजे जगाच्या चाली रीती रिवाजाप्रमाणे जगणे, हे देहाचं काम. मला वाटल ते मी पिल, दारू पिल, काही बापाचे पैसे आहेत का? सिगरेट पितो का तुझ्या बापाने दिले पैसे आणून मला? माझं ते पाहतो, माझं शरीर आहे, मी काय पिईन, मी काय खाईन, मी मारामारी करीन, मी असं करेन, मी तेम करेन, मी असं करेन, मी तसं करेन. म्हणजे याला काय म्हणतात देवाच्या वचनात? जगामध्ये राहणं आणि जगाप्रमाणे जगणं. कळतंय का तुम्हाला? कळतंय का तुम्हाला? जगामध्ये राहणं आणि जगाच्या प्रमाणे वागणं. आपण जगातून वेगळे आहेत ना, जरी जगात राहतो, पण आपण आता कोणामध्ये आहे? म्हणा, कोणामध्ये आहेत? ख्रिस्तामध्ये आहेत, येशू ख्रिस्तामध्ये आहेत. आम्ही त्याच्या वर विश्वास ठेवून आपण जीवन जगतो. आणि आपलं शरीर आपण कोणाच्या हातामध्ये दिलंय आज? अरे आपलं शरीर आपण कोणाच्या हातात दिलं? आता जगातून तर बाहेर काढले ना आपल्याला. जगातून तर आपण बाहेर निघलो, तेच करत होतो आपण आतापर्यंत, पण तिथून आता बाहेर निघलो. आता आपलं शरीर कोणाच्या हातात आहे? देवावरती अवलंबून राहा. पाऊल या ठिकाणी तेच त्याला सांगायचं आहे की आपलं शरीर हे देवावरती अवलंबून आहे. आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला, तुम्ही अशक्त झाले तर देवाला म्हणायचं, देवा मला काय कर, शक्ती घ्या. पाऊल म्हणतो मला काय खायचं, देवा मला काय खायचं तुम्हाला खाऊ. अन्न असू द्या, वस्त्र असू द्या, लेवायला कपडे असू द्या, झोपायला काय असू द्या, जे काही तुम्हाला आणि मला पाहिजे, तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये देवावरती अवलंबून राहायला पाहिजे. कोणावरती? कारण तुम्ही जगातून बाहेर निघले. आता जगी लोकांसारखं नाही करायचं तुम्ही आणि मी. सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही आणि देवावरती अवलंबून राहायला. थकवा आला का देवा म्हणायचं, प्रभू मला तू शक्ती दे, माझ्या शरीरातला सगळा थकवा काढून टाक. प्रभू मला तुझ्या शक्तीची गरज आहे, यावर आपण प्रभू मला आरोग्य दे. यशोदया परमेश्वरा तुम्हाला शक्ती दे, मला ताकद दे. तुम्ही आणि मी असं पड. चिंता पडल्या, आपल्या चिंता देवावरती टाकल्या पाहिजे. आपल्या बुद्धीने होईल का? शरीराला म्हणलं नाही तुझी चिंता काढून टाक, म्हणून का या शरीर करील का मदत? आपल्याला शरीर मदत करेल का? देव मदत. आपल्याला चिंता आल्या त्यावेळेस आपल्याला चिंता काय करायच्या? बोला काय करायच्या? देवावरती टाकून द्यायच्या. आपल्या पाऊल देखील चिंतेत पडला, पण त्याच्या चिंता त्याने कोणावर टाकल्या? देवावरती टाकल्या. पाऊल देखील जगामध्ये राहत असताना तो देवावरती अवलंबून राहिला. आम्ही देखील जीवन जगत असताना, या पृथ्वी तलावरती राहत असताना आपण जगाच्या पद्धतीने जीवन जगायचं नाही, तर ख्रिस्ताच्या राज्यात तुमच्या आणि माझी निवड केल्यामुळे, तुम्ही आणि सत्य ऐकत असल्यामुळे, सत्य आपल्या जीवनामध्ये येत असल्या कारणानं, सत्य आपल्या अंतःकरणात बिंबवत असल्या कारणानं आपल्याला काय करायचं? देह स्वभावाने चालायचं नाही. त्याच्याकडे पाहून तसंच वागायचं नाही. मी बदललेलो आहे बाबा, मी नाही करणार भांडण, तुला करायचं तू कर, मी अंग काढून घेतो त्याच्यात, मी नाही करणार भांडण. त्याला काय म्हणतात? 3 वचनामध्ये काय लिहिलंय तो म्हणतो, कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करीत नसतो. देहात चालणारे आहेत आम्ही, शरीराने आम्ही चालतो. पाऊल भांडण करायला काय त्याला करूशी वाटत नव्हते भांडण. देह स्वभाव आहे, उचंबळ होतो ना, देश एखादी होऊ दे कर भांडण. अरे धर का चंडी, धर एखादी, काय होत त्याला धरले. बोल देह स्वभाव उंच बळतो आमचा, आतून असं उलटी आल्यासारखा. कर भांडण कर. काय होतं भांडण केल्याने? काय होतं ते केल्याने? काय होतं? काय देह स्वभाव असं करतो.
तो तुम्ही देहात आहे, जगामध्ये राहतो, मी शरीराने आहे, पण शरीराप्रमाणे मी चालत नाही. त्या शरीराला कंट्रोल करण्यासाठी देवाने त्याचा आत्मा माझ्यामध्ये टाकला आहे. मी देहाप्रमाणे आता जगत नाही. भांडणं करायची वाटते, पण शरीराला मी थांब, भांडणं करायचे नाही. का? देवाचा आत्मा त्याच्यामध्ये आहे. देहाप्रमाणे तुम्ही चालत नाही. देहाप्रमाणे मी भांडणं करत नाही. देहाप्रमाणे मी मारामाऱ्या करत नाही. आणि आपण खरेदीकराच्या मंडळी समोर साक्षी देतोय पत्राच्या द्वारे. आणि आपण आमच्या भांडणाचा आवाज सगळीकडे बोबाट, दौंडी पिटती सगळीकडे, शेजारी पाजारी मागच्या पुढे एवढ्यांचा आवाज, शेजारी पाजारी सगळे लोक ऐकतात. लोक आम्हाला म्हणतात ख्रिस्ती लोक आहे का? अरे बायबल मध्ये तर भांडणं करण्याविषयी लिहिलेलं नाही, हे तर लोक भांडणं करतात. कसं काय भांडणं करतात? कमरेला पदर खाऊ चालतात, हात बाया वर करू करू धाऊ धाऊ जातात भांडणं करायला. किती वाईट दैहिक स्वभाव. अजून आमच्यामध्ये बदल नाही, अजून आमच्यामध्ये परिवर्तन नाही, अजूनही आमच्या स्वभावात बदल नाही. आम्ही देहाप्रमाणे अजून पण जगामध्येच आणि जगातल्या लोकांमध्येच वावरतो. आम्हाला भांडणाला येते जरा मजा. त्याला काय होतंय? थोडासा डीजे लावला का पास्टर, त्याला काय होतं पास्टर? का डीजे काय म्हणतो? देहाला नाच नाच नाच. त्याला काय होतं पास्टर? हळदीत नाचल्याने काय होतं त्याला? मग काय नाचायचं नाही का पास्टर? देह स्वभाव. मग तिकडेच नाचतो, इकडे नको येऊ, इकडे करायचं नाही. ते देह स्वभाव. जगात राहतो पण देहाने आपल्याला जगातल्या लोकांसारखं वागायचं नाही. आपल्या कानावरती सत्य पडलं ना, लोक किती ओढू द्या नाचायला. अरे बाबा मला नाही नाचायचं म्हणजे तुला कळतं ना, इथं बसतो मी, तुला जेवढं नाचायचं ना टिंगर हालायचं तिकडे हाला, इकडे नको. बरोबर आहे का नाही? हे खरे रिलेटिव्ह. मला नाही नाचायचं, तू काय बळजबरी करतो मला? आणि आपण जर त्यांच्यात मिक्स झालो ना, तर हे देहा स्वभावाने त्यांच्या बरोबर आम्ही डान्स करतो, नाचतो त्यांच्या बरोबर. मुरळी लागली का गाण्याची, आम्ही मुरळीवरती नाचतो. मोर नाचायला लागला का आम्ही मोरावाने त्यांच्या बरोबर नाचायचं. तिकडे लग अरे ती वालो आहे ना, लगे मग आम्ही पण त्यांच्या बरोबर डान्स करतो, सगळं त्यांच्या बरोबर काढतो. आम्ही देईक लोक. अरे सत्य तुमच्या कानावरती पडलं त्याचं काय? ख्रिस्ताने तुमच्यासाठी जे सहन केलं त्याचं काय? येशू स्तंभावरती मेला त्याचं काय? तुम्ही तर्क वितर्क करणारे लोक झालात का? तुम्ही परत देवाच्या विरुद्ध वागणारे लोक झालात का? तुम्ही देवाच्या विरुद्ध चालणारे लोक झालात का? देवाच्या विरुद्ध 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 काय म्हणजे वागतात का नाही? देवाच्या विरुद्ध. त्याला काय होतं, त्याला काय होतं, त्याला काय होतं, त्याला काय होतं, कस काय त्याला काय होतं, याला कस काय होतं? जगाच्या समोर जर आमची टेस्टमनी नाही, साक्ष नाही, लोकांना आम्ही अंधारात ठेवतो. ख्रिस्ती लोक अंधारातून बाहेर काढणारे आहेत, अंधारात लोकांना ढकलणारे नाही. म्हणून सत्य तुमच्या कानावरती पडत आहे. ह्या जगिक लोकांचे काही जरी कार्यक्रम असेल, कार्यक्रमाला जा, पण त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही व्हायचं. ते जे करतात त्यांच्यामध्ये उभे राहा, पण त्यांच्याप्रमाणे कृती ऍक्शन आपण करायची नाही. तुम करो तुम्हारा भाई, हम पीछे देखते तुम क्या करते. त्याला म्हणतात देहात आम्ही चालत नाही. जगात राहतो तरी आम्ही देहात